नियोला मार्किया हे वनस्पती नाव असलेल्या कदंब वृक्षाची फळे अशी दिसतात. ती अतिशय आकर्षक दिसायला असतात. या वृक्षाला हरिप्रिय वृक्ष म्हणजे श्रीकृष्णाचे प्रिय वृक्ष असे सुद्धा संबोधले जाते. कदंबाचा वापर अनेक आरोग्य समस्यांच्या उपचाराकरिता केला जातो. याचे वेगवेगळे भाग जसे पाने, साल, फळे औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत. त्याची माहिती आपण पाहू. कदंबाच्या पानांमध्ये आणि सालीमध्ये जखम बरी करण्याचा अद्भुत असा गुणधर्म असतो. त्याच्या अर्कामुळे जखम लवकर भरून येते. आयुर्वेदामध्ये कदंबाचा वापर वेदनाशामक म्हणून केला जातो. वेदना आणि सूज आलेल्या भागांवर कदंबाची पाने बांधल्यास आराम मिळतो. कदंबाची पाने, साल आणि मुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याकरिता प्रभावी आहेत. या वृक्षांच्या अर्कामध्ये बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन विरोधी गुणधर्म असते. त्वचेच्या विकारांवर उपचार करण्यासाठी पूर्वीपासूनच याचा वापर केला जातो. कदंबामध्ये मूत्रवर्धक गुणधर्म असतात, ज्यामुळे मूत्रमार्गाचे संक्रमण, लघवी करताना वेदना यासारख्या आजारांवर उपचार केला जातो. किडनी स्टोनच्या उपचारात सुद्धा याची मदत होते. कदंबामध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते, जे लिव्हरसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि लिव्हरला हानी होण्यापासून वाचवते. तोंडात फोड आल्यास किंवा हिरड्यांना सूज आल्यास कदंबाच्या सालीचा काढा वापरून गुळण्या केल्या जातात. अतिसार आणि इरिटेबल बाउल सिंड्रोमच्या उपचारामध्ये सुद्धा कदंबाच्या सालीचा काढा पिण्यासाठी वापरला जातो. कदंब वृक्ष तणाव कमी करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. सूजन आणि वेदनांसाठी कदंबाची पाने आणि साल पाण्यात उकडून त्या गरम पाण्याने प्रभावित भागाची शेकाई केल्या जाते. त्यामुळे त्यापासून आराम मिळतो. तोंड आल्यास कदंबाची स्वच्छ पाने हळूहळू चघळल्याने, लाळ बाहेर टाकल्याने तोंडातील अल्सर बरा होतो. हे सर्व कदंबाचे उपचार असले तरी हे सर्व आयुर्वेदिक चिकित्सकाच्या सल्ल्याने उपयोगात आणणे कधीही योग्य असते. तर हे झाले कदंबाचे फायदे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आपल्या सर्वांसाठी असे अनेक व्हिडिओ पुढे सुद्धा घेऊन येईल. धन्यवाद.